बॅक्टेरियाच काय खाणार? जमिनीवरचा जो लेअर आहे त्याच्यावर जे काही कंपोस्ट जे म्हणतो आपण त्याला, ते तयार होईल आणि ते कंपोस्ट पूर्ण झालेलं वरच्या लेअरचा एवढूसाच लेअर. डेप्थ किती सांगितले पूर्ण तुम्हाला? 25-30 फूट अशी लेवल पूर्ण, असा पूर्ण 25-30 लेअरची गादीच तयार होईल 200 किलोमीटर रेडियसमध्ये. ठीक आहे. एवढ्या याचे लेअरची धीरे धीरे म्हणजे हजारो वर्ष लागेल, तेव्हा मातीचा एक एक कण होतो की नाही, अशा एका एका कणाचे मिळून मातीवर एवढा लेअर तयार होईल. मग एवढा, मग एवढा, मग एवढा, मग एवढा, असं करून करून असं समजा 10 फूट काय झालं, माती तयार झाली. हजारो वर्ष लागेल, लाखो वर्ष लागेल. मग 10 फूट माती टोटल, त्याची हे किती जाडी? 25-30 फूट. आणि 10 फूट काय झाले? माती. वरची 10 फूट माती, त्या मातीवर मग आपण शेती करा, घर बांधा, येऊ करा, टेव करा, झालं. बरोबर आहे ना? समजा आपल्याला आता ते माती हटवायचे, पूर्ण 10 फूट माती हटवा, काय लागेल? तोच पाषाण, ज्या पाषाणाने व्हॉल्कॅनो तयार झाला होता. पण हे 10 फूट माती भविष्यात 11 फूट होईल, भविष्यात 12 फूट होईल, कारण बॅक्टेरिया खाली 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 जमिनीमध्ये त्याला हे करत करत चाललेच आहे. ठीक आहे, समजत आहे काय म्हणायचं? म्हणून मातीची जर वरच्या धूप झाली, वरच्या जर मातीची काय झाली, धूप झाली, तर सुपीक माती चालली जाते, कारण वरच्याही मातीत बॅक्टेरिया आहे, मधातही बॅक्टेरिया आहे, खाली पण बॅक्टेरिया आहे. ठीक आहे. आता वर समजा त्या मातीवर पाऊस पडला, काय होईल? ते पाऊस झिरपत 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 त्या दगडापर्यंत जाईल, दगडावर साचेल, तिथं मग पाण्याचा साठा तिथं सॅच्युरेशन होईल. दगडापर्यंत पाऊस झिरपत झिरपत, अरे जमिनीत पाणी चाललं म्हणजे नेमकं चाललं कुठे भाऊ? जमिनीत पाणी चाललं, मुरते ना पाणी, मुरलं म्हणजे नेमकं चाललं कुठे? त्या मातीत मुरेल, मुरत 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 खाली जाईल. 10 फूट जर पाणी खाली गेलं तर 11व्या फुटाला तो दगड लागेल. समजत आहे? त्या दगडावर ते पाणी जाऊन साचेल. मग आता दगडावर पाणी साचल्यावर काय होईल? एखादा दगड पाण्यात ठेवा बरं, तो दगड असा नरम होईल, काही दिवसानं फुटून जाईल आपोआप. का? कारण पाण्यामध्ये जे गुणधर्म आहे ते त्या दगडाला झिजवतील. मग ते पाणी त्या दगडावर साचल्यानंतर पूर्ण एरियात दगड जो तयार झाला, 10 फूट माती, 10 फूट मातीच्या खाली पाणी जाईल, त्या दगडावर पाणी साचेल. मग पाणी आहे, ऊनही आहे, वाराही आहे, ऊनही जाते, टेम्परेचरही जाते तिथपर्यंत. बरोबर आहे? म्हणून खालची जमीन गरम होते ना मग. ठीक आहे, जमीन उकरा तुम्ही, थंड असते काय आतमध्ये? नाही, गरम असते. समजलं ना? कारण भूगर्भातील उष्णता आहे, वरची पण उष्णता आहे, दोन्ही उष्णतेच्या मधात ते थांबेल. राईट? मग ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे. आता वारा आहे हे तुम्ही कसं सांगणार? बॅक्टेरिया जिवंत आहे म्हणजे काय? विनाक्षी श्वसनाच्या प्रक्रियेमुळे तो जिवंत आहे. देहात बॅक्टेरिया असतात, मरत का नाही? कारण त्यातही त्यातला ऑक्सिजन ते घेतात. समजत आहे काय म्हणायचं? म्हणजे विनाक्षी श्वसनाच्या प्रक्रियेमुळे ते जिवंत आहे. ऊन वारा पावसामुळे त्या दगडाची पण झीज होईल, धीरे 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 तो दगड झिजेल आणि त्याची मातीमध्ये विघटन होईल, रूपांतरण होईल आणि मातीचा लेअर वाढत जाईल. समजलं? असं या भूकवचामध्ये आहे. सगळ्या काही लेअर्स आहे भूकवचामध्ये. म्हणजे पहिला मातीचा लेअर आहे, नंतर मग आणखी पाषाण आहे, यू आहे, ट्यू आहे, असं सगळं करून मग आतमध्ये व्हॉल्कॅनो आहे. कळलं? समजत आहे? मग या भूपृष्ठावरून आतमध्ये 6371 किलोमीटर डेप्थ पर्यंत पृथ्वीची मध्यभागाची डेप्थ आहे, खोली. झालं? मग ही खोली आपल्याला आंतरिक रचनेमध्ये 3 भागात विभागल्या जाते. त्यातील पहिला भाग म्हणजे काय ते लिहा. त्याला म्हणतात शिलावरण. काय म्हणतात? शिलावरण. शिला म्हणजे दगड, समजते ना? शिलावरण यालाच म्हणतात भूपृष्ठाचे कवच. काय म्हणतात? कवच. शिलावरण. शिलावरण, कवच. ठीक आहे. याला इंग्रजीमध्ये म्हणतात क्रस्ट किंवा लिथोस्पियर. CRUST. CRUST, क्रस्ट किंवा लिथोस्पियर. लिथोस्पियर. LITHOSPHER. लिथोस्पियर. लिथोस्पियर. काय म्हणतात त्याला? क्रस्ट. क्रस्ट. ठीक आहे. लिथोस्पियर यालाच म्हणतात शिलावरण किंवा कवच. समजलं? दुसरा लेअर आहे, त्याचं नाव आहे प्रावरण किंवा मध्यावरण. प्रावरण किंवा मध्यावरण. त्यानंतर आहे गाभा. त्यानंतर आहे गाभा.
झालं. यातील एक एक आपण बघणार आहोत. ठीक आहे, एक एक बघणार आहोत. आधी बघणार आहोत शिलावरण किंवा कवच. ठीक आहे, ज्याला आपण क्रस्ट किंवा लिथोस्पियर म्हणतात, त्यामुळे हे टायटल टाका, शिलावरण किंवा कवच. एक काम करा ना, याला आपण चार्ट मध्येच लिहू. पृथ्वीची आंतरिक रचना 3 भागामध्ये वर्णन केली जाते. एक, त्याला काय म्हटलं, शिलावरण. यालाच काय म्हटलं, कवच. यालाच इंग्रजीत काय म्हटलं, क्रस्ट. यालाच म्हणतात लिथोस्पियर. ओके, डिटेल एक एक याचं लिहा. दुसरं मग याचं याच्या खाली लिहू, तुम्हाला कुठे सुटेबल वाटते ते करा. तिसरं याच्या खाली लिहू. ठीक आहे, मध्यावरण किंवा प्रावरण आणि गाभा. मध्यावरण, प्रावरण यालाच म्हणतात मध्यावरण. गाभा म्हणजे कोर, गाभा. ठीक आहे, हे डिटेल एका एकाचं नंतर बघू. आधी याचं लिहा, शिलावरण किंवा कवच. लिहा, हा पृथ्वीचा बाह्य स्तर किंवा वरचा भाग आहे. हा पृथ्वीचा वरचा किंवा बाह्य स्तर आहे. रुंदी 16 ते 40 km डेप्थ आहे याची. 16 ते 40 km डेप्थ. याची खोली किती आहे, 16 ते 40 किलोमीटर. सोळा ते 40 km. आकारमान 0.5%. आकारमान, पृथ्वीच्या आकारमानाच्या 0. किती पर्सेंट, 5%चा थर हे आकारमान आहे याचं. पृथ्वीच्या आकारमानाच्या सर्वात कमी म्हणजे खूप छोटा थर आहे हा. ठीक आहे, म्हणजे कमी कमी थर आहे तो. पृथ्वीच्या आकारमानाचा खूप कमी थर आहे तो. ठीक आहे, काय सांगितलं, आकारमान सर्वात कमी आहे म्हणजे खूप कमी आहे. 0.5% हे आकारमान कशाच्या, पृथ्वीच्या एकूण आकारमानाच्या 0.5% म्हणजे अर्धा टक्का आहे फक्त हा लेअर. म्हणजे खूप कमी झाला ना, अर्धा टक्का लेअर आहे, म्हणजे बाकीचे लेअर जास्त आहे. ठीक आहे, म्हणजे हा लेटेस्ट मध्ये निर्माण झालेला आहे, त्यामुळे याला नवनिर्मित थर असंही म्हणतात. येत आहे लक्षात, अगदी शेवटी निर्माण झालेला. ठीक आहे, अगदी लेटेस्ट मध्ये निर्माण झालेला, आणि याची निर्मितीची प्रक्रिया आजही सुरूच आहे. येत आहे लक्षात. ठीक आहे, म्हणून पुढचा पॉइंट लिहा याच्यामध्ये. याची जाडी किती आहे, जमिनीवर जाडी किती आहे याची. याची जमिनीवरील जाडी 33 km. किती km, 33 km त्याची जाडी आहे. बघा, खोली, जाडी आणि आकारमानाच्या, पृथ्वीच्या आकारमानाच्या किती टक्के आहे ते सगळं याच्यामध्ये आलं. ठीक आहे,
ठीक आहे. जाडी, जमिनीवरची जाडी, जमिनीवर किती टक्के जाळा आहे, हा किती टक्के जाळा आहे, किती किलोमीटर पर्यंत जाडी आहे याची, अशी ब्रेड सारखी किती आहे, 33 किलोमीटर. मग मला सांगा महासागरामध्ये, ओशन मध्ये किंवा समुद्रामध्ये याची जाडी कमी असेल का जास्त असेल? कमी, कारण उरलेल्या जाडीत काय आला, पाणी आलं, म्हणून याची जाडी समुद्रामध्ये, लिहा समुद्रामध्ये याची जाडी फक्त 10 km आहे. किती km? 10 km आहे, कारण समुद्र जमिनीवरच आहे ना, समजत आहे. समुद्रामध्ये याची जाडी किती km आहे? 10 km आहे. 10 km आहे. समुद्रामध्ये याची जाडी किती km आहे? 10 km आहे. समजत आहे एक एक आकडे? ठीक आहे. डेप्थ किती आहे? 16 ते 40 किलोमीटर. डेप्थ सर्व ठिकाणी सारखी आहे का? नाही. कुठं जमीन कमी आहे, माती कमी आहे, तर कुठं जास्त आहे. ठीक आहे. कुठं खूप खोलपर्यंत काळी मातीच आहे, बरोबर ना, कुठं थोडीशी माती झाली की लगेच खडक लागते, असा प्रकार आहे. त्यामुळे याची ऍव्हरेज मधली ते डेप्थ आहे. आकारमानी सांगितला, जाडी सांगितली. महासागरामध्ये जाडी किती आहे? 10 km. पृथ्वीवर किती आहे? 33 km. लिहा हा स्तर, हा स्तर, स्तर म्हणजे लेअर, हा स्तर कुठे, हा स्तर कुठे म्हणजे पृथ्वीवरच्या काही भागामध्ये गाळाचा, तर काही भागामध्ये स्तरित स्वरूपाचा आहे. स्तरित, स्तरित म्हणजे लेअर, लेअर वर लेअर, पट्ट्या, समजते ना, स्तर समजते ना, स्तर, अशा स्तरित स्वरूपाचा आहे. तर कुठे काय आहे? गाळाच्या मृदेचा किंवा गाळाचा आहे. झालं क्लिअर? पुढचा पॉइंट, या थरामध्ये आम्लीय, आम्लीय म्हणजे ऍसिडिक, आम्लीय म्हणजे ऍसिडिक, आम्लीय म्हणजे ऍसिडिक, क्रिस्टलीय, क्रिस्टलिक, क्रिस्टलीय, अग्निजन्य, अग्निजन्य, रूपांतरित स्तर आढळतात, रूपांतरित स्तर आढळतात. रूपांतरित स्तर आढळतात. या मुख्य स्तराचे प्रामुख्याने 2 भागामध्ये विभाजन केले जाते. या मुख्य स्तराचे प्रामुख्याने 2 भागामध्ये विभाजन केले जाते. ऍक्च्युली हा जो भाग आहे ना, हा भाग आहे जिओमॉर्फॉलॉजीचा, म्हणजे भूरूप शास्त्राचा. ठीक आहे. हे हा भाग नाही, हा नाही, हा पूर्ण जिओग्राफीचा हा जो पार्ट मी शिकवत आहे याला काय म्हणतात? जिओमॉर्फॉलॉजी किंवा भूरूप शास्त्र. पण तुम्हाला राज्यसेवेला एवढं नाही, सॉरी कंबाईनला एवढं डिटेल नाही, त्यामुळे मी तुम्हाला त्या लेवलचं शिकवत आहे. राज्यसेवेला याच्यापेक्षा जास्त आहे. जिओमॉर्फॉलॉजीचा पूर्ण स्केच काढावं लागतील, पूर्ण आकृत्या काढावं लागतील. तुम्हाला मला एक एक कन्सेप्ट डिटेल मध्ये द्यावं लागेल आणि त्यावर विस्तृतपणे लिहून द्यावं लागेल. सुदैव तुमचं की तुम्हाला कंबाईन डिस्क्रिप्टिव्ह नाही. ठीक आहे. MCQ आहे, प्रश्न याच्यातून येतात, तशा पद्धतीने तुम्हाला उत्तर टिक मार्क करायचे, एवढंच काम आहे बेसिक वालं.